नमस्कार. ग्लोबल अकॅडमी नागपूरच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण माहिती बघतो महाराष्ट्राचा भूगोलावर आणि आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली. स्टार्ट करतो आपण. आजचा आपला जो टॉपिक घेतलेला आहे आपण तो आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली, रिव्हर सिस्टम इन महाराष्ट्र. नदी प्रणाली, दिस इज अबाउट मी. बघा, महाराष्ट्रातील नदीखोरे बघत असताना आपण एक गोष्ट बघणार आहोत. सर्वात प्रथम पहिल्यांदा आपण बघू की महाराष्ट्रातील नद्यांचा विचार करताना भारतातील नदीखोऱ्यानुसार क्रम, की भारतातील नद्यांचा खोऱ्यानुसार सर्वात मोठी नदी कुठली आहे. आता हे आपल्याला माहितीच असेल की भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे. सर्वात मोठी नदी गंगा. तर दुसऱ्या क्रमांकाची नदी कुठली? जर समजा आपल्याला जगातील नद्यांचा क्रम जर माहिती असेल किंवा जगातील नदी प्रणाली माहिती असेल तर त्यात तुमच्या लक्षात येईल की जगातील मोठ्या नद्यामध्ये गंगेनंतर आपल्याला लगेच ब्रह्मपुत्रा किंवा सिंधू या नद्यांचा क्रम लक्षात येईल. पण मुळात सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचे खोरे भारतात खूपच कमी असल्यामुळे पहिल्या क्रमांकावर गंगा नदी असून दुसऱ्या क्रमांकावर दुसरा जो क्रमांक आहे तो गोदावरीचा लागतो. तर आता तिसऱ्या क्रमांकावरती जी नदी आहे ती कृष्णा आहे आपल्या भारतामध्ये. क्रमांक 1ला गंगा, 2 नंबरवर गोदावरी, 3 नंबरवरती कृष्णा, 4 नंबरवरती आहे महानदी आणि 5वा क्रमांक कावेरी आणि नर्मदा नद्या यांचा समान क्रमांक आहे. नदीखोऱ्यानुसार 5व्या क्रमांकावरती आहे कावेरी आणि नर्मदा नदी. जर बघा आपल्याला जर का लक्षात ठेवायचं आहे तर लक्षात ठेवत असताना लक्षात असं ठेवा की नदीखोऱ्यांचा क्रम लक्षात ठेवताना याला एक कोडवर्ड तयार करून टाका, गंगा का मकान. आपल्याला बनवायचं गंगा का आणि याचा एक कोडवर्ड बनवा मकान. असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहील. गंगा का मकान असं म्हटलं तर गवरती जी नदी आहे ती आपली गंगा, गावर गोदावरी, कावर इथं का न करता याला फक्त क्रू करून टाका, का कुवर कृष्णा, मवर महानदी, कावर कावेरी, नवर नर्मदा. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे गंगा नदीचे आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे गोदावरीचे आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे कृष्णेचे, चौथ्या क्रमांकावर महानदी व 5व्या क्रमांकावर कावेरी व नर्मदा या दोन्ही नद्यांचे नदीखोरे सारखे आहेत. आता प्रश्न असा उरतो की जर समजा गंगेच्या ऐवजी आपल्याला परीक्षेत प्रश्न दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या नद्या असा प्रश्न विचारला, जर समजा आपला प्रश्न जर चेंज झाला आणि तो प्रश्न असा असेल की दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या नद्या, तर दक्षिण भारतातील नद्यांचा विचार करताना एक गोष्ट करायची, ही जी नदी गंगा आहे ही फक्त एकटीच नदी उत्तर भारतातील, त्यानंतरच्या सर्वच नद्या दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारत, साऊथ इंडिया, दक्षिण भारतात जर आपण विचार केला तर दक्षिण भारतामधली गंगा नदी सोडली तर बाकी सर्वच नद्या ह्या दक्षिण भारतातील आहेत. तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी एक पहिल्या क्रमांकावरती गोदावरी आहे. दुसऱ्या क्रमांकाची दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी ही कृष्णा आहे. तिसऱ्या क्रमांकावरती सर्वात मोठी नदी महानदी, तर चौथ्या क्रमांकाचे समान खोरे आहेत ते कावेरी व नर्मदा नदीचे. म्हणजेच दक्षिण भारतातील नद्यांनुसार नदीखोऱ्यांचा क्रम हा प्रश्न विचारला तरी याचं उत्तरसुद्धा तुमचं बरोबर येईल. हे उत्तर तुम्ही बरोबर काढू शकता. पुढला प्रश्न असला, आपण 2 गोष्टी बघितल्यात. नंबर 1 भारतातील नद्यांचा नदीखोऱ्यानुसार क्रम, त्याच्याकरता तुम्हाला लक्षात ठेवायचं गंगा का मकान हा कोडवर्ड लक्षात ठेवा. तुमचं नंतर नदीखोऱ्यांचा क्रमावर जेव्हा प्रश्न विचारला असेल तर तुम्ही ते उत्तर बरोबर काढू शकाल. दुसरा प्रश्न असेल की दक्षिण भारतातील नद्यांचा नदीखोऱ्यानुसार क्रम, हा जरी प्रश्न विचारला तर गंगा ही एकमेव फक्त उत्तर भारतातील नदी आहे, बाकी सर्वच नद्या नदीखोऱ्यानुसार क्रमानुसार ह्या दक्षिण भारतातील आहेत. यानंतर बघा आपण बघताय की दक्षिण भारतातील नद्या झाल्यानंतर जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील नद्यांचा नदीखोऱ्यानुसार क्रम, जर असं विचारलं की महाराष्ट्रातील नद्यांचा जर आपल्याला विचार करायचा असला तर यापैकी दिलेल्या नद्यांपैकी महाराष्ट्रातील नदी कुठली आहे, तर गंगा ही नदी महाराष्ट्रातून जात नाही. गंगा जात नाही म्हणजे महाराष्ट्रातून जाणारी नदी कोणती? गोदावरी. दुसरा क्रमांक 2 दुसरी नदी जाते कृष्णा आणि तिसरी नदी महाराष्ट्रातून जाते ती नर्मदा. तर आपल्याला या टॉपिकमध्ये माहिती 3 नद्याबद्दल बघायची आहे. एक गोदावरी, दुसरा कृष्णा आणि तिसरी नदी आहे ती नर्मदा. ह्या महत्त्वाच्या नद्या महाराष्ट्रातून जातात. यापैकी सर्वात जास्त लांबीची जी महाराष्ट्रात जाणारी नदी आहे ती गोदावरी आहे. गोदावरीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. काही ठिकाणी हीच लांबी 1455 किलोमीटर सुद्धा दिलेली आहे. तर सध्या आपण लक्षात ठेवू, गोदावरीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी गोदावरी नदी ही 49.5% नदीखोरे एकट्या गोदावरीचे आहेत. दुसऱ्या क्रमांकाची जी नदी आहे ती कृष्णा आहे महाराष्ट्रातील सुद्धा. कृष्णा व भीमेचे खोरे महाराष्ट्रात सेकंड क्रमांकावरती आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे असणारी पहिली नदी नंबर 1 गोदावरी आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठे नदीखोर असणारी नदी ती कृष्णा आहे. कृष्णा व भीमा नदीचे खोरे महाराष्ट्रात 22.5% आहे.
22.5%. एकटे नदी खोरे कृष्णा खोरेचे आहे. तर नर्मदा नदीचे खोरे महाराष्ट्रात एकदमच कमी आहे, कारण महाराष्ट्रातील असलेली नर्मदा नदीची लांबी आपण जर बघितले एकूण फक्त 1312 पैकी नर्मदाची जी लांबी 1312 किलोमीटर आहे, या 1312 किलोमीटर लांबीपैकी महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी फक्त 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर इन महाराष्ट्र. तर बघा, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे आहेत. नंबर 1 वर गोदावरी, नंबर 2 वर कृष्णा, आणि यानंतर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्रम कसा आहे तो आपण पुढे बघू. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघतात की महाराष्ट्रातील नदी खोऱ्याचा क्रम, की महाराष्ट्रातील नद्यांचे खोरे कसे आहेत. बघा, महाराष्ट्रातील नदी खोऱ्याचा जर आपण विचार केला, महाराष्ट्र नद्यांनी व्यापलेले खोरे, तर सर्वात मोठे महाराष्ट्रातील नदी खोरे आहेत ते गोदावरीचे. क्रमांक 1 चे खोरे गोदावरी नदीचे आहेत. गोदावरी नदीने एकूण 49.5% नदी खोरे व्यापलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावरती भीमा नदी खोरे आहे, ज्या भीमा नदीचे खोरे 22.6, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती भीमा आहे. कृष्णा आणि भीमाचे खोरे जे आपण बघितलं होतं की भारतातील क्रम लक्षात ठेवला तरी पण तुम्हाला उत्तर काढता येईल. तिसऱ्या क्रमांकावरची जी नदी आहे ती तापी व पूर्णा यांचे खोरे 16.7% आहे. चौथ्या क्रमांकावर कोकणातील नद्यांचा क्रम लागतो, ज्यांचे नदी खोरे 10% आहेत. कोकणातील नद्यांचे 10% नदी खोरे कोकणातील नद्यांचे आहेत, व 5% नदी खोरे जे आहेत ते 0.5% नदी खोरे आहेत नर्मदा नदीचे. आपण बघतोय तसं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि नदी खोरे आहेत ती गोदावरी. दुसऱ्या क्रमांकावरती भीमा व कृष्णा, तिसऱ्या नंबरवरती तापी पूर्णा, चौथ्या क्रमांकावर कोकणातील नद्या आणि 5व्या क्रमांकावर नर्मदा. याच्यापैकी तापी, कोकणातील नद्या व नर्मदा ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ह्या सर्व नद्या पश्चिमेकडे वाहत जातात. तर गोदावरी व कृष्णा या पूर्ववाहिनी नद्या आहेत. गोदावरी व कृष्णा या नद्या पूर्ववाहिनी आहेत. तर तापी पूर्णा ही कृष्णेची तापीची उपनदी आहे. नंतर कोकणात असणाऱ्या नद्या आणि नर्मदा नदी ह्या तिन्ही पण नद्या आपण बघतात, या तिन्ही नदी खोरे जे आहेत हे सर्व पश्चिम वाहिनी, तर गोदावरी व भीमा ह्या दोन्ही पूर्ववाहिनी नदी खोरे आहेत. आपण बघतो आता सगळ्यात मोठी नदी महाराष्ट्रातील जर बघितलं तर आपण गोदावरी आहे. गोदावरीबद्दलची विस्तृत माहिती आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघू. नदी गोदावरी. बघा, गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी 49.5% क्षेत्र एकटी नदी व्यापते, गोदावरी नदी. गोदावरीचा उगम झालेला आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो आणि हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी डोंगररांगात. या गोदावरी नदीची एकूण लांबी जर आपण बघितली तर लांबी आहे 1455, काही ठिकाणी 1465 सुद्धा दिलेली आहे. 1465 किलोमीटरमध्ये लांबी आहे, 1465 किलोमीटरमध्ये. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील एक म्हणजे पर्वशिखरांच्या क्रमामध्ये पण त्र्यंबकेश्वरचा क्रम विचारला जातो, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. नंतर आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी. तर महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी फक्त 668 किलोमीटर आहे. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात या गोदावरीपेक्षा हिचीच उपनदी असणारी पैनगंगा ही जर नदी आपण विचारात घेतली तर पैनगंगा या नदीची लांबी गोदावरीपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे, ती 600. पैनगंगा नदी जर का लांबी आपण महाराष्ट्रात बघितली तर महाराष्ट्रामध्ये पैनगंगा नदीची लांबी ही गोदावरीपेक्षा जास्त आणि ती एकूण 676 किलोमीटर आहे. आपण बघताय पैनगंगा नदीची लांबी आहे 676 किलोमीटर, जी गोदावरीपेक्षा निश्चितच जास्त आहे. महाराष्ट्रात गोदावरीची लांबी 668 आहे, तर पैनगंगाची लांबी 676 आहे. पण पैनगंगा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी नाही, कारण ती गोदावरीची उपनदी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी, जी एकूण लांबी 668 किलोमीटर व नदी खोऱ्यानुसार महाराष्ट्रातील एकूण 49.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल, नदी खोरे म्हणजेच काय? जसं नदी खोरे आपण शब्द वापरतो आहे, तर नदी खोरे म्हणजेच नदी, तिच्या उपनद्या या सर्वांनी व्यापलेला एकूण प्रदेश आणि त्यांनी सिंचित केलेलं क्षेत्र या सर्वांचा समावेश नदी खोऱ्यामध्ये होतो. म्हणजेच लक्षात ठेवा की नदी व त्यांच्या उपनद्या यांनी व्यापलेले क्षेत्र म्हणजेच नदी खोरे. तर गोदावरीचे नदी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे म्हणजे 49.5% म्हणजे 50% नदी खोरे फक्त एकट्या नदीचे आहेत, ते म्हणजे गोदावरी नदी. हिचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक, ब्रह्मगिरी डोंगररांगेत होत आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक इथल्या ब्रह्मगिरी डोंगररांगेमध्ये उगम झालेला आहे. त्र्यंबकेश्वर नाशिकला लांबी 1455 किंवा 65 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर. पुढे माहिती बघू आपण गोदावरीच्या याच्याबद्दल. उपनद्या गोदावरीच्या उपनद्यांचा विचार परीक्षेत प्रश्न हा 2 प्रकारे विचारला जातो, एक डाव्या किनाऱ्यावरचे आणि उजव्या किनाऱ्यावर. जर डावा किनारा विचार केला, गोदावरी नदीची पूर्ववाहिनी पूर्वेकडे वाहत जाते, तर डावा किनारा म्हणजेच हा या बाजूचा
या बाजूला असणाऱ्या उपनद्या ह्या कुठल्या आहेत? इथून ज्या गोदावरीला येऊन मिळतात, वरच्या बाजूने येऊन मिळतात या नद्या, यांनाच एक ही दिशेच्या बद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. डावा किनारा म्हणजेच उत्तर दिशेतून मिळणाऱ्या उपनद्या गोदावरीला कुठल्या मिळतात. तर आता ह्या उपनद्यावरती पण प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला डावा किनारा किंवा उजवा किनारा असं विचारलं असतं, तर निव्वळ उपनद्या लक्षात न ठेवता त्या डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या कुठल्या व उजव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या कुठल्या हे पण आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. तर यात आपण बघू की डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या नद्या कुठल्या, तर याच्याकरता एक परत आपल्याला कोडवर्ड लक्षात ठेवायचा आहे, कारण आपली परीक्षा ही ओळखाओळखीची आहे आणि त्या ओळखाओळखीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची की जर ती नदी आपल्याला ओळखता आली पाहिजे, लक्षात घेता आलं पाहिजे, त्याच्याकरता कोडवर्ड करून जर आपण लक्षात ठेवलं तर खूप कमी कालावधीमध्ये आपला अभ्यास पूर्ण होईल. तर बघा याला एक लक्षात ठेवायचं, काशी कोडवर्ड बनवायचं, काशी खा दूध आणि पूर्ण, काशी खा दूध पूर्ण हा एक ठेवायचं. त्याच्यानंतर याला फुल स्टॉप दिल्यानंतर काशी खा दूध पूर्ण पे हा कोडवर्ड ठेवायचं आणि नंतर आहे प्राण इंद्रा. कोडवर्ड आपला कशाचं, काशी खा दूध, काशी खा दूध पूर्ण पे, काशी खा दूध पूर्ण पे प्राण इंद्रा हा कोडवर्ड लक्षात ठेवा. सरळ आताही लक्षात राहत नाही, आपण जर असं काशी खा दूध पूर्ण म्हटलं याला 10 टाइम रिपीट करायचं, म्हणजे 10 वेळा जर समजा आपण याला म्हटलं तर ते एक सवय पडून जाते आपल्याला की, आणि ते लक्षात राहायला स्टार्ट होतं, लक्षात राहतं की असं 10 वेळेस जर आपण याला रिपीट केलं, काशी खा दूध पूर्ण पे प्राण इंद्रा, काशी खा दूध पूर्ण पे प्राण इंद्रा असं आपण 10 वेळेस म्हटलं तर तुमचं हे लक्षात राहील. व ज्या गोदावरी नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील ज्या उपनद्या त्या लक्षात राहील. तर कावरती आहे आपली कादवा ही नदी आहे, शिवर शिवणा, खावर खाम, दुवर दुधना, पूर्णवर दक्षिण पूर्णा. बघा पूर्णा नदी ही उपनदी तापीची आहे पण दक्षिण पूर्णा ही गोदावरीची लक्षात ठेवा. पैवय पैनगंगा जी गोदावरीची सर्वाधिक लांबीची उपनदी आहे ती पैनगंगा आहे आणि डाव्या किनाऱ्यावरची सुद्धा सर्वाधिक लांबीची नदी पैनगंगा आहे जिची एकूण लांबी 676 किलोमीटर, गोदावरीपेक्षा जास्त लांबी असणारी जी उपनदी आहे ती पैनगंगा आहे. पैनगंगेचा उगम मध्य प्रदेशामध्ये होतो. नंतर आहे प्राणहिता. वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्या, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांपासून, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांपासून प्राणहिता ही नदी तयार होते, वर्धा आणि वैनगंगा. तर बघा वर्धा नदी आणि वैनगंगा दोन्ही पण मध्य प्रदेशामध्ये उगम पावतात आणि त्यानंतर वर्धा आणि वैनगंगा दोन्हीचा मध्य प्रदेशामध्ये उगम होतो आणि प्राणहिता ही नदी आहे. तर पैनगंगेचा उगम मध्य प्रदेशात मी बोललो ते सॉरी, म्हणजे मध्य प्रदेशात नसून पैनगंगा नदीचा उगम हा जो अकोल्यामधून वेगळा झालेला जिल्हा वाशिम आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो, ही पैनगंगा नदी. नंतर आहे प्राणहिता. प्राणहिताच्या उपनद्या वर्धा आणि वैनगंगा आहेत. तर वर्धा आणि वैनगंगा ह्या दोघांचा एकत्रित प्रवाहास प्राणहिता असं म्हणतात. आणि इंद्रावती ही महाराष्ट्र आणि जे बाजूचं राज्य आहे छत्तीसगड या दोन राज्यातील सीमा निर्मितीचं काम इंद्रावती नदी करते. तर प्राणहिता ही नदी तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमा निर्मितीचं काम करतात. तर प्राणहिता व गोदावरी नदी सिरोंचा इथे अरबी समुद्राला मिळतात, अरबी समुद्राला बोललो. तर प्राणहिता व गोदावरी या दोन्ही नद्या सिरोंचा येथे एकत्रित मिळतात आणि सिरोंचाला या दोघांचा संगम आहे. त्याच ठिकाणी इंद्रावती ही नदी सुद्धा गोदावरी नदीला मिळते. तर आपल्याला बघा लक्षात ठेवायचं डाव्या किनाऱ्याच्या उपनद्या, त्याच्याकरता कोडवर्ड लक्षात ठेवा, काशी खादूत पूर्ण पे प्राण इंद्रा हा जर कोडवर्ड लक्षात ठेवला तुम्हाला तर डाव्या किनाऱ्याच्या उपनद्या लक्षात राहतील. पुढली स्लाइड बघू आपण. आता बघायचं आपल्याला उपनद्यामध्ये गोदावरी नदीचा आपण बघताय उपनद्यामध्ये उजव्या किनाऱ्याच्या उपनद्या, गोदावरीच्या उजव्या किनाऱ्यावर नेमक्या उपनद्या कुठल्या आहेत. उजव्या किनारा म्हणजेच गोदावरीला ह्या दक्षिणेकडून खालच्या भागातून मिळणाऱ्या उपनद्या बघायच्यात आपल्याला. तर दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्यांकरता एक कोडवर्ड परत लक्षात ठेवायचं तुम्हाला एक आहे, हे वाक्य लक्षात ठेवा, दार उघड प्रवरा सिंदफणा माजली. हे लक्षात ठेवा, दार उघड प्रवरा सिंदफणा माजली. हे जर का लक्षात ठेवलं तर तुम्हाला उजव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या गोदावरीच्या कोणत्या हे लक्षात राहतील. तर उजव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या त्याच्यापैकी नंबर 1 आहे दारणा, क्रमानुसार आहे. दुसऱ्या नंबरवरती आहे प्रवरा. नंतर आपण बघताय सिंदफणा ही सुद्धा गोदावरीचीच उपनदी आणि माजलीवरती मांजरा ही पण गोदावरीची उपनदी आहे. तर उजव्या किनाऱ्यावरून गोदावरी नदीला मिळणाऱ्या ज्या उपनद्या त्याच्यामध्ये दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या नद्यांचा क्रम लागतो. क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दार उघड प्रवरा सिंदफणा माजली. पुढली स्लाइड बघू.
गोदावरी नदीचा राज्यविस्तार आपण बघतायत. गोदावरी नदीचा राज्यविस्ताराचा विचार केला तर गोदावरी नदी एकंदरीत महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या 3 राज्यातून वाहते. आधी ही फक्त महाराष्ट्र व आंध्र प्रदेश 2च राज्यातून व्हायची, पण सध्या आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन 2 राज्य निर्माण झालेत, एक तेलंगणा आणि दुसरं आंध्र प्रदेश. त्यामुळे सध्या स्थितीत गोदावरी नदी ही आंतरराज्यीय नदी असून एकूण 3 राज्यातून वाहते. याच्याबद्दल आपण लिहू शकतो आंतरराज्यीय नदी. आंतरराज्यीय आंतरराज्यीय नदी आहे ही गोदावरी नदी. आणि गोदावरी नदी सर्वात शेवटी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे, शब्द लक्षात ठेवा, राजमहेंद्री येथे बंगालचा उपसागरास मिळते आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते. पूर्व किनाऱ्यावर मिळणाऱ्या बहुतांश मोठ्या नद्या त्रिभुज प्रदेश करतात, तर गोदावरी नदी सुद्धा त्याच्या पूर्व किनाऱ्यावरती त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते व आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालचा उपसागरास मिळत आहे. आपण पुढे बघू. पुढला एक प्रश्न असा विचारला जातो की नदी ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा बनवते. तर गोदावरी नदी जे जिल्ह्यांची सीमा निर्मिती करते त्याच्यामध्ये आहे औरंगाबाद व अहमदनगर या 2 जिल्ह्यांची सीमा गोदावरी नदी करते. आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सीमा असू द्या किंवा भारतातील राज्यांची सीमा ही नदी किंवा पर्वतरांग यांच्यावरून ठरवली जाते. तर बहुतांश ज्या सीमा आहेत ह्या नदीवरून ठरवल्या असतात, त्याच्यामुळे आपल्या राज्यांच्या सीमा ह्या झिगझॅग असतात. तर अमेरिकेमध्ये ज्या राज्याच्या सीमा असतात त्या लॉंगिट्यूड व लॅटिट्यूडवर म्हणजेच अक्षवृत्त व रेखावृत्तावर ठरवल्या जातात. त्यामुळे अमेरिकेतील 50 राज्य व त्यांच्या सीमा ह्या लॉंगिट्यूड लॅटिट्यूडवर असल्यामुळे तिथले राज्यांच्या सीमा ह्या चौकोनी आहेत. तिथले राज्य चौकोनी डब्यासारखे आहेत, तर महाराष्ट्रातील राज्य हे झिगझॅग प्रमाणे तयार झालेले आहेत. महाराष्ट्रातील जिल्हे व भारतातील राज्य हे झिगझॅग प्रमाणे आहेत कारण यातल्या सीमा ह्या नदी खोऱ्यावर ठरवल्या जातात. तर त्याचप्रमाणे गोदावरी नदी ही औरंगाबाद व अहमदनगर या 2 जिल्ह्यांची सीमा निर्माण करते. सोबतच जालना व बीड या जिल्ह्यांची सीमा सुद्धा गोदावरी नदी निर्माण करते. तर परभणी व बीड या जिल्ह्यांची सीमा सुद्धा गोदावरी नदी तयार करते. म्हणजेच आपण एकंदरीत बघू शकतो की एक औरंगाबाद व अहमदनगरची बॉर्डर सोबतच जालना व बीडची सीमा आणि परभणी व बीडची सीमा गोदावरी नदी तयार करते. पुढली माहिती बघू आपण गोदावरी नदीला नकाशावर बघूया. नकाशावरती आपण बघतो गोदावरी नदी. गोदावरीचा एकंदरीत जर आपण बघितलं तर गोदावरी नदीचा उगम होतो या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे गोदावरीचा उगम होतो. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ सुद्धा आहे. ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वतातील ब्रह्मगिरी डोंगररांगेवर ज्या ठिकाणी इथून सह्याद्री पर्वत गेलेला आहे आणि यातील या ब्रह्मगिरी डोंगररांगेवर गोदावरीचा उगम होतो. गोदावरी नदी अशी उगम पाहून त्यानंतर ही ते सीमा तयार करते. तर ही पुढली जी सीमा बनवत आहे ती अहमदनगर व औरंगाबाद या 2 जिल्ह्यांची सीमा गोदावरी नदी तयार करते. त्यानंतर आपण बघतो पुढे जर गोदावरी नदी आली तर गोदावरी नदी याचा समोर पुढे वाहत येत असताना पुढच्या भागामध्ये एकदा ही अशी महाराष्ट्रातून बाहेर प्रवेश करते. एकदा महाराष्ट्रातून बाहेर जाते. महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर ही तेलंगणामध्ये आपल्या शेजारचं राज्य तेलंगणात प्रवेश करते आणि त्यानंतर परत एकदा महाराष्ट्रात प्रवेश करते आणि या ठिकाणी सिरोंचा इथे याच गोदावरी नदीला प्राणहिता ही नदी येऊन मिळते. बघा आपण प्राणहिता नदी बघताय की सीमा निर्मिती करताय. हे राज्य महाराष्ट्र आणि इथलं तेलंगणा या 2 राज्यातील सीमा ही प्राणहिता नदी तयार करताय. प्राणहिता नदी येत आहे आणि ते ह्या ज्या प्लेसवर मिळते या ठिकाणाचं नाव आहे सिरोंचा. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे गोदावरी व प्राणहिता नदी एकत्रित येऊन मिळतात. नंतर गोदावरी नदी परत एकदा महाराष्ट्रातून बाहेर जाते आणि ती इथून म्हणजे परत एकदा आपण बघतो की तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि सर्वात शेवटी राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला गोदावरी नदी मिळत आहे. तर बघा गोदावरी नदीचा उगम झाला त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे. त्यानंतर ती अहमदनगर, औरंगाबाद, त्याच्यानंतर जालना, बीड आणि परभणी, बीड या जिल्ह्यांची सीमा निर्माण करत महाराष्ट्राचा बाहेर निघते आणि सर्वात परत एकदा महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात निर्माण करून सर्वात शेवटी ती महाराष्ट्राचा परत एकदा बाहेर निघते आणि राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला राजमहेंद्री येथे आंध्र प्रदेश या राज्यात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरीची एकूण लांबी आपण बघितली आहे ती आहे 1465 किलोमीटर एकंदरीत लांबी गोदावरीची. या 1465 पैकी महाराष्ट्रातील जी लांबी जी इथून इथपर्यंत येणारी व ही एकंदरीत 668 किलोमीटर आहे. 668 हिच्या उपनद्या आपण ज्या बघितल्या होत्या तर बघा हिच्या येणाऱ्या ज्या उपनद्या ज्या आपण क्रम मगाशी बघितला तर सगळ्यात आधी ही जी आहे कादवा, नंतर आहे ही शिवणा, नंतर ही आहे
खाम, त्याच्यानंतर आहे दुधना, त्याच्यानंतर आहे दक्षिण पूर्णा ही जी नदी येऊन मिळते. नंतर ही जी आता ही पैनगंगा नदी जे आपण बघितलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो. ही पैनगंगा नदी अशी वाहत येते या पद्धतीमध्ये. सर्वाधिक लांबीची गोदावरीची जी उपनदी ती पैनगंगा, इतकी लांब ही पैनगंगा नदी इथे येते आणि इथे हिला वर्धा नदी जी आहे ती येऊन मिळते. मध्य प्रदेशात उगम पावणारी जी वर्धा नदी आहे, म्हणजे विदर्भातील सर्वात मोठे नदीखोरे सुद्धा ही गोदावरीचे आहेत आणि या ठिकाणी वर्धा नदी येऊन इथे वैनगंगेला मिळते आणि इथून पुढे वर्धा नदी पुढे येते आणि वर्धा व वरून येणारी वैनगंगा ती पैनगंगा होती आणि वैनगंगा मध्य प्रदेशात उगम पावणारी ही वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह होतो आणि यांचा एकत्रित प्रवाहाला पुढे प्राणहिता म्हटलं जातं. हे बघा प्राणहिता होत आहे. वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह हा प्राणहिता म्हणून पुढे जातो. त्याच वेळेस छत्तीसगडमध्ये उगम पावणारी इंद्रावती ही नदी सुद्धा गोदावरीला येऊन मिळते. छत्तीसगडमध्ये उगम जी पावणारी आहे इंद्रावती नदी ही गोदावरीला येऊन मिळते आणि इंद्रावती सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. वरच्या डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत गोदावरीच्या त्यामध्ये आहे आपण बघतोय डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या गोदावरीच्या, त्याच्यामध्ये आहे दुधना आहे, दक्षिण पूर्णा आहे, पैनगंगा आहे, वैनगंगा आहे, इंद्रावती, वर्धा ह्या सर्व डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या आहेत. सोबत आपण बघतो की उजव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या गोदावरी ज्या उपनद्या होत्या त्याच्यामध्ये आपण बघितलं एक दारणा ही जी उपनदी आहे उजव्या किनाऱ्यावर मिळते. त्याच्यानंतर आहे प्रवरा, नंतर आहे सिंदफना ही नदी आणि ही आहे मांजरा. अशा पद्धतीत बघा उजव्या किनाऱ्यावरून मिळणारी सर्वाधिक लांबीची नदी आहे ती मांजरा नदी आहे. मांजरा नदीची लांबी जर आपण बघितली तर ती 616 किलोमीटर आहे. 616 किलोमीटर लांबी ही मांजरा नदीची आहे. तर उजव्या किनाऱ्यावर सर्वाधिक लांबीची नदी मांजरा आहे, तर डाव्या किनाऱ्यावर सर्वाधिक लांबीची नदी पैनगंगा. पैनगंगेची लांबी 676 किलोमीटर आहे. तर गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे. हे बघितलं आपण गोदावरी नदी. यानंतरच्या इतर नद्या त्यांच्याबद्दलची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता पुढे बघू गोदावरी नदीच्या काठावरील शहरे. गोदावरी नदीच्या काठावर जे महाराष्ट्रातील शहरं वसलेले आहेत ते आहेत नाशिक, महाराष्ट्रातील शहर गोदावरीच्या काठावर आहे. सोबत नांदेड, म्हणजे नवरती नाव असणारे दोन शहरं बघा गोदावरीच्या काठावर आहे, नाशिक आणि नांदेड. गंगाखेड हे सुद्धा एक शहर गोदावरीच्या काठावरती आहे. पैठण हे शहर गोदावरीच्या काठावर, त्र्यंबकेश्वर जिथे गोदावरीचा उगम होतो ते पण गोदावरीच्या काठावरती आहे. आणि सिरोंचा जिथे गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम होतो तो सिरोंचा हे शहर सुद्धा गोदावरी नदीच्या काठावरती आहे. तर इथेच गोदावरी नदीबद्दलची माहिती आणि महाराष्ट्रातील नदी खोऱ्याचं पहिलं लेक्चर आपण संपवत आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा व आमच्या बेल आयकॉनला प्रेस करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.